नमस्कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल। तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे। रमजानपूर्वी नंदुरबार तालुका पोलिसांचा मोठा धडाका, 360 लिटर गावठी दारू जप्त, 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने कडक उपाययोजना राबविली आहेत। याच अनुषंगाने नंदुरबार तालुका पोलिसांनी अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई करत सुमारे 1,21,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दिवसरात्र गस्त वाढविण्यात आली आहे। तालुका प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांनी गस्त अधिक तीव्र केली होती। दिनांक 20 मार्च रोजी रात्री सुमारे 10 वाजता नागसर ते सोनगीरपाडा रस्त्यावर गस्ती दरम्यान हेड कॉन्स्टेबल काशीनाथ साळवे, अशोक बहिराम व पोलीस हवालदार विनायक सोनावणे यांना एक लाल रंगाची MH39J3936 क्रमांकाची AP रिक्षा संशयास्पद अवस्थेत आढळली। वाहन थांबवून तपासणी केली असता त्यामध्ये विनापरवाना गावठी हातभट्टीची दारू आढळून आली। या प्रकरणी आरोपी आकाश बालाजी गावित वय 26 राहणार इटवाई पोस्ट ढोंग तालुका नवापूर याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65E108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल काशीनाथ साळवे यांनी दिली। कारवाईत पोलिसांनी 12 मोटारींच्या ट्यूबमध्ये साठवलेली सुमारे 360 लिटर गावठी दारू, अंदाजे किंमत 36,000 रुपये, 70,000 रुपये किमतीची AP रिक्षा आणि 15,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 1,21,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अशोक बहिराम करीत असून आरोपी विरुद्ध यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली। मुख्य संपादक प्रवीण चव्हाण, नंदुरबार।